बायकोला तर मनात कसला आलाय आनंद. अगं मी नुसतं असं बोललो. मी पण असं करतो. काय का इधर चला काय आलं चल काय आलं हा मजा केली म्हणून लढायला काय चला आज सासूबाई फायनली येणार आहेत आणि आनंद झालेला आहे. सासरे पण खुश आहेत आणि आता त्यांच्या प्रतिक्रिया काय म्हणताय मग बघा. साहेब काय करायला आईच्या वेलकमसाठी मस्त पायघड्या घालणार आहे आम्ही पाकळ्यांच्या. खात्यात किती माहिती खोबरं आणि काय झालं असं त्या चेहऱ्याला गोरवायला किती बी खासा काय बी करा हाय हाय नॅचरलच कळलं काय. मी 6 महीने बाद इतना गोरा दिखूंगा. हां बरं छान तयारी चालल्या की लवकर आलायसा की खेळून. फुले आता घेऊन आलो. हां आता इथे एवढी फुलं काढलोय बायकोनं काय कामाला हात लावले नाही. आईचं स्वागत काय मी केलो की रांगोळी काढली. आता मस्तपैकी शिरा करणार आहे गोड शिरा छान आवरा भरभर आवरा हो. वेलकम रांगोळी काढली आणि आता ह्या पायघड्या घालायच्या. देवाला अव्वा अजून मला हे करायचं आहे घ्या देवपूजा करायची मला अजून आलं तर देवपूजा करायची आहे. नाही देवपूजा करायला पाहिजे. हे घ्या संकष्टी आहे आज संकष्टी आहे. धरा देवपूजा करायची आवरा चला धावपळ येस संकष्टी आहे. हे घे चला धरा आणि छान मस्त हे देठ पण काढायचे असतात हो. ह्याला काय पाकळ्या म्हणते ते आळशी माणूस. अगं त्याच्यात ते झाकून जाते ग क्वांटिटी वाढते. धरा मला लगबग आहे वेळ नाही. लगबग आहे येस इथे समोर ठेवू काय करा बघितलं राहत नाही. त्याला लागते बुद्धी त्याला लागते बुद्धी त्याला लागते अक्कल. तुम्ही कमेंट करून सांगा हे खाल्लाय का तुम्ही कधी खाल्लंय का. भारी लागते मग काय. मी सांगायला एक पाकळी काढा हिशोबानं काढा. देठी यात राहिले म्हणजे कसं होतं देठी यात राहिले की क्वांटिटी वाढते. काय आलं बायको आले की आता मग आनंदाची गोष्ट आहे. हा आनंदाची गोष्ट आहे. स्वागत करायला तुम्ही यायला पाहिजे थांबायला पाहिजे. दुकानात उतरणार आहे की बर तिला घेऊन येणार होय. सांगू नका तिला काय हे हा ते नाही सांगितलं. हा काम कर जरा काम. सासूबाई आल्यात जरा काम कर. हा नाही तू कर. आता पडलोय ना मी. या मदत करा या. नीट कर की जरा नीट कर की नीट कर की जागोजागी असं का मला भडकवायचं काम करू नका. अहो अलगट टाकायचं एवढं आणलायचं काय. नीट टाके भडकू नको वाईट तांब्या आठवते काय
कुठला तांब्या मंग्याचा? हा उगाच मला भडकू नका. अगं असं का टाकलंय तुला कमी पडली कल्याणी? हो. का कमी पडली? तिथं टाकल्यात ज्यादा हो म्हणून ती भगवी. मग तुम्ही करायचं नुसतं नाव ठेवायचं कामाला येता. हे असं हिंट हिंट टाकल्यास त्याच्या आईला. पाकळ्या करा आणि जरा. हे, हे तुला आणि काय जरा जमत नाही, पाकळ्या तुला काय जमत नाही सोड. आणि जरा पाकळ्या करा. तुला काय ए, कामच नाही काय नाही. पाकळ्या करा आणि जरा. हे इथं टाकले हो म्हणून. पाकळ्या करा की आणि जरा. बरोबर आहे, छान झालंय. कसं की? अय खो. मला 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 का हा? देवा बघितलास काय? गवच घ्या हो. गवस मला आवरू दे. असं का करायचा? आवरू दे मला गवस. का आवडलं असं मला? ए नकोस की बाबा गवस. सकाळपासून आम्ही आईची वाट बघावली. 10 वाजता येणार होती आई. 9ला बिना आंघोळीचं सगळं आवरून बसलो. आता वाजला किती वाजले म्हणजे आत्ता 1 आणि अजून आई आलेली नाही. जेवण झालं माझं. जेवलो मस्तपैकी 3 चपात्या. डायरेक्ट देवाला जाण्यानंतर देवघरावर आम्ही फुलं बिलं टाकून सजवून भिजवून ठेवले. आणि वाघ माझा सकाळी 6 वाजल्यापासून राबाला आहे. हा वाघ जरा फुगला आहे पण 6 वाजल्यापासून राबाला आहे. मला चपात्या करून दिल्या आणि स्वतःसाठी पौष्टिक भाकरी करून खायला लागल्या. पप्पांना आणि हा, मम्मींना. पप्पाला आणि माझा उपवास आहे आज संकष्टी. अच्छा उपवास आहे त्याचा. एवढं कमी खात्या तरी पण फुगत चालल्या. कधी कधी विचारतास काय बायको काय खाल्ली? मस्त जेवण जे अरे, झाले. थांबत क्या हो? जे जेवण झाले म्हण डोळे बघ ए बाब्या लगीन बाबा डिचाक काय खरंच सांगतो कल्याणी. जेवण अप्रतिम झाले. वाघ माझा वाघ एवढा काय म्हणतात त्याला होय का? सुगरण काय काय म्हणतात त्याला? सुगरण. नाही मारा की. आनंद काय मिळतो काय माहिती. थाप 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 मारण्यात तुटली माझी भाकरी. असं पलटालतो आणि अच्छा मारणार. भाकरी तुटली हे दुःख आहे. मग काय तर करायला येत नाही हे सिद्ध आहे. बघ हे काय आनंद मिळतो काय माहिती तुम्हाला दमवण्यात. बायकोला दमवण्यात कसला आलाय हो आनंद? अगं मी नुसतं असं केलं. मग मी पण असं करतो. सकाळच्या पिढा लागली. आई शपथ. तर वाघ चिडलाय. आई गुरली जोरात लागले मला. आई शपथ लय जोरात लागले. कशाला रोज थाप थाप मार? मला नाही आवडत मारलेलं. अगं नुसतं असं केलं ग मी. आई शपथ लय जोरात लागले. मग बस का उगाच त्रास होत लागलं का नाही बघा बघू. थांब जरा लय जोरात लागले मला. खरंच काय? ओके अरे बघ सुजलंय. हे दात बघ. कशाला द्यायचं? बघ, सुजलंय. सॉरी. आई शपथ. आता सासून सांगले का लगेच आल्यावर? हा थांब की आता. आई आईला सांग. आई शपथ. तेव्हा सर नाटकी खोर नुसते नाटक करतायसा. मग माझी भाकरी मोडली आहो. अगं ते चिमटा मारलं हे दुःख नाही. ते बरोबर ते शिरेवर लागला चिमटा इथल्या हाडावर या. अय हल नाही हे बघ. ग बसा नाटकी. हे बघ की. नाटकी खोरायचा. अगं हे बघ. नाटकीच आहेस. ऐ ग. एक नंबर. जा ऍक्टिंग बरोबर हे करायला. नाही हे जे नळावर लागले हे. कुठे गेला टाकाय की बघ टाकाय की हो बघ. माझा? एवढं चिमटा तिथं बरं गेला म्हणजे चिमटा आणायला गेल्या आणि एवढ्या जरा मारलं नाही म्हणते. ग बसा. नुसतं असं केलं तुला असं हे झालं होय? मला लागतंय आहो. हा? मला नुसतं असं केलं तुला. आणि डिवचालाय ह्यो माणूस मला. हा? गप बस. जरा तुझा हात वाकण झाला कल्याणी. सांगा मी तुमच्याशी गोड राहिले की नाही? आई पण हात आल्यापर्यंत वाकणं त्याला काय करू? सांग. शिरा काय नाही अडकली. नाटकी खोर आहेस तू. हा? गप्प बस.
नाही ग एवढा नाही. हात वाकत होता ह्यो आता वाकना. दाखवू का? जरा चटका दिला काय जरा शेकूया काय त्याला मग कशाला डिवचायचं अगं, सकाळी मी नुसतं असं मारला प्रेमाने करतोय मुद्दामून माणूस. करू नका. नाही अगं, मी बी तसंच प्रेमानं करणार आहे आता माणूस सारखं असं नुसतं तुम्हाला. असं म्हणजे शाबास शाबास हे मला शाबास दुखतंय आहे. अहो, चण 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 दुखायला होतंय. काय आहे? एवढं जरा चण मारलंय. चण चण होते अहो आणि बघा नाही सा कामात आहे बायको काय कामात आहे, हा, आधीच सगळं वैताग आलाय. मला करायला लावलं. काय करायला लावलं तुम्हाला एक तर आवरून पटकन जायचंय मला एक तर डोक्याला ताप झालाय चला रील करूया गो बसा की अहो इथं लागलंय गं. हा, कसं होतंय हा कसं होतंय गप की मला काम करू दे आता एवढं देतील गप की बाबा कामात कसलं काही त्रास देत असं सांगू डोकं फिरवलं, खाऊन नको. चांगली भाकरी तुटली अहो आणि कुठे मळत बसू सांग तेवढंच दोघांपुरतं करायला लागलं काम कर ग. काय काम कर शिजा लागलं इथं जरा सुद्धा लक्ष मला नाही काय दिलं. आहे? घरात एक दिवस बायकोच्या जागी राहून बघा कळते चल मी बायको हे लई नाजूक तू नवरा असते. हा काय आत्ता. नाही. मी बायको तू नवरा आता आता येईल तुमची आई नाही येऊ देस तुमची आई तुम्हाला जरा काय झालंय रपाट पाहिजे झाल्यात सोकावलाय कोल्हा बोलला वर्षा उभा करून म्हणायच्या बोलला बोलला दमवत असा किती काय आनंद मिळतो तुम्हाला मला अरे दमवण्यात सहज फक्त असं केलं एवढं काय आहे त्याच्यात? अजून सुद्धा हाय आता मारला साणी पलटताना मुद्दामून आता मी ते थोडं तिकडे नाजूक असते बघितलं बघ काम नाजूक असते हा. ह्याचं जरा डिवचलं का नाही तुटतंय ते भाकरी नाजूक म्हणजे आपल्याकडची भाकरी वेगळीच असते अगं कोल्हापूर इचलकरंजी त्यात तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आहे हो ते मऊसर पण येतो त्याला हा. काय हा जरा हेच सुटल्या नाही सवय हात वाकला बघ किती करत होता सा काय त्या बिग बॉसच्या घरात काम कधीतरी हा नॉनव्हेजच करत असा कधीतरी बायकोसाठी व्हेज करावं काय तर खमंग शिकणार आहे की कधी आता नाही जरा सवड नाही शिकतो नंतर बघू तुमच्या हातनं काय मला टेस्टी लागते हा. हा उंदराचं औषध आणलंय कुठे उंदर वाढल्यात मग घरात कुठे आणले मांजर घेऊया आपण एक घेऊया की गुटगुटी छान कुटुकुटी छान मांजर मला पण घेऊया. आवडते हा? खरं वळण लावायचं बाबा आता तुझ्या हातात आहे ते. मला कसं वाळण लावल्यास घरातलंच निवडण लावायला जमणार प्राण्याचं हा घेतलेल्या वस्तू नुसत्या जागावरच ठेवायच्या बघ की किती वेळा सांगितलं तुझ्या आईला काय घरातल्या वस्तू जागेवर ठेवत जावा हे ना आता गरम बी झाले तुम्हाला माहितीये तांब्या तांब्या? काय प्रेरणा दिली ते मला आई शपथ तांब्या काल आमच्या बायकोला असं आम्ही पुण्यात चाललो होतो पुण्याला आणि पुण्याला जाताना किस्सा काय झाला मी सकाळी 8:15 इथनं बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला घेतलं ड्रायव्हर करून म्हणजे त्या दुसऱ्या गावातून आमच्या ड्रायव्हरला घेतलं तारगावमध्ये आणि ड्रायव्हरला घेतल्यावर त्या मित्राचा फोन आला नाही आम्ही दोघं जण यायला लागलोय तू ये परत मी परत इचलकरंजीला आलो कल्याणी तारगावमध्ये आलो आणि मंग्याला फोन केलो मंग्या म्हटला होय मी इथं आहे घरात आवरालोय म्हटला लगेच येतो मी म्हटलं ठीक आहे मैराला फोन केलो मैरा म्हटलं मी आवरून तयार आहे मैराला घेतलो आईची पैसे उभारलो मंग्या म्हटलं मी आलोय राजा म्हटला तर ही दोघं आहेत माझं काय काम आहे म्हणलं ठीक आहे मग सगळं झाल्यानंतर अर्धा पाऊण तासानं तुला फोन केलो पैसे राहिलेत खिशात तसं म्हणून परत घराला आलो 9:30ला 9:30ला घराकडे आलो तिथं आल्यावर मंग्या काय म्हणा आता मी काय येणार नाही म्हटला आणि फोन कट केला आणि मोबाईल स्विच ऑफ डायरेक्ट स्विच ऑफ आम्हा दोघांना काय कळणार दोघांची तोंड पडली माझा आणि मैराची शेवट काय केलो राजा फोन आला मला राजाचा ए तू चेष्टा करू नको म्हटला मंग्या पे गाडी द्या म्हटला मी 10 मिनिटं अगोदर फोन लावलो तो आणि मंग्या सांगितलं मी घरातून निघलो तू पण सांगायला मला आलं नाही मी म्हटलं आलं नाही रे काय केलं ऐकतं ना तिथे राजा म्हटला मी येतो बँकेपाशी गेलो त्याच्या बँकेपाशी गेलो हे म्हटलं नाही मला तर जमत नाही तुझ्या आईला आपल्याशिवाय म्हटलो त्याला दिलो तुला सांगतो मग तिथनं पुढे गेल्यानंतर तुला सांगतो मंग्याचा फोन आला म्हटलं मंग्या असं का केला तरी नाही म्हटला घरात असं पायऱ्यात चढलो जिन्यात गेलो
जिन्यात गेल्या गेल्या बायकोला म्हटलो चाललो पुण्याला. बायको अशी बघितली अशी, तर काय हे करा असं किचनवर तू कसं काम करायला, हे काम करायची म्हणलं. हा. आणि कोण कोण आहे तर नाही डीपीचं काम आहे. डीपीचं काम आहे म्हणजे जे तांब्या घेतलं फेकून मला डायरेक्ट पित्त बसली आणि एवढा टन्नो आला कल्याणी. हो एवढा टन्नो असा आला. आज सकाळी त्याला बघितलं सुरले. खोटं आहेस गं, सांग. खोटं म्हटलं सांग नंतर. अगं ते कवा माझं खोटं बोलतोय ग आणि कवा मात्र मी खरं बोलतोय. हा. तुला तर माहितच आहे की. होय. मग ते ही कहाणी तुला सांगायसाठी मंग्यानं मला मुद्दाम सांगितला. काय कळलं? का मला काय सांगायसाठी सांगितलं म्हणून मुद्दाम? तुम्ही डीपीला ताब्यात ठेवा. असं वय. हम्म. हा. मग बरोबरच मला प्रेरणा मिळाली. चला मग एक तांब्या आता रेडी ठेवायला पाहिजे मला. आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा. तर मंगेश खूप गुणी बाळ आहे हा. आणि आरती तू मंगेश बरोबर असं करायला नको होती. तुला काय गरज नव्हती मंग्याला तांब्या फेकून मारायची. आणि माझी बायको अजून हसल्या सारखं रील मध्ये तांब्या म्हणत्या. कसा आहे वाघ? आणि मारायलाच ना मला आणि उचलायचं नाही. हा. ते आता लोकांनी ड्रम लपवून ठेवलाय. लोकांनी ते पहाडावर फिरायला जायचं हे बंद केलंय. आता लोक घरातलं तांब्या इथं वाढतं. मी तांब्या शोधूनच ठेवणार आहे. हा? हा. चिमटा लई हलका बसलाय. आई आल्या. आईची वाट बघालो मी तर थांबलोय आणि मी अडकलोय. जाम अडकलोय आज. की सकाळपासून मला एवढं बोलल्या, काय बोलूच शकत नाही एवढं बोलल्या मला. तू आवरली मला झोप यायला लागल्या आईची वाट बघून. आता 1:30 झाले. 1:30 हे काय नुसतं आवरत बसतीस ग? मारल्यास मला सांगणार आहे मी आईला आल्यावर. हा कोण दिवसलं? तू का नागिनच काय दिवसला डसाला? दिवसायचं नाही. चला चला उठा उठा. आली आई. चला आता आई साहेब ठीक आहे आता राहायचं काय? विजणार की लगेच विजणार ते. मग आता आत ठेव ना. मला ते हे पण आणायचंय पाण्याचं तांबे आणि पाण्याचा तांब्या का आणायला किती वेळ लागतोय? इकडे जसं सांगतो तुला कसं आणायचं पाण्याचा तांब्या. इकडे ये लवकर येईल ती. कसं आणायचं? ये चल. कुठं ठेवल्यास तू? घे. हा आणि मारू तुम्हाला? हा घे. झालं असं घ्यायचं पाण्याचा तांब्या. थांबा थांबा. भाकरीचा तुकडा. आता मगाशी तुकडं गेलं. अगं कळलं काय तुला? नाक फुगवू नको काय. अरे तांब्या फेकून मारशील. विचार कशी दिसाल मी? अगं तुला काय सांगू किती कौतुक करावं तुझं. काय लिहिलंय ते वळकाले नव्हते? काय लिहिलंय ग? काय लिहिलंय जरा थांब बघू. सुस्वागतम 4 धाम यात्रा संपन्न. रुम्या ए रुम्या पाणी पडलं. पेपर थांबा 2 मिनिटांनी करा. 2 मिनिटांनी चालू करायची. येऊ देत आल्यावरती हा हा रील करूया चला. काय तोच की कुठला? काय 24 तास तोंड वाकडं करून असते. जीवनात काय थोडं कठीणाई आहेत काय सांगा? काय तुला कठीण नाही. मग काय तर आयुष्यात चांगलं काम वाईट काम लई कठीणाई लई आहेत आयुष्यामध्ये. त्यात साडी बाय द वे साडी मस्त आहे. थँक्यू. ऐसे मस्त काय होतो त्या छान आहे मस्त.
तू थोडीच एखादी साडी मला दे म्हटल्यावर कविताला द्यायची तर तू देणार आहेस? काय गुलाबी? काय काय गुलाबी? गुलाबी साडी आणि काकी लाल लाल, चौगुल्यांची काकी आली गाडी घ्यायला कोण अंकिताला पाहिला काय? अंकू अंकू फोन केली वय त्यांना सोडले आहे त्यांना मी पैसे देणार ते जाईल आईकडे पैसे, चौगुल्यांच्याकडे पैसे काय कमी आहेत काय? हा पैसे काय कमी आहे काय चौगुल्यांच्याकडे? चौगुल्यांच्याकडे पैसे कमी आहेत काय? काकी पोरगी मागायला देऊन टाका की. काकू आले की. बसा क्या कसं काय असे ना तोंड बस. आज माझं उठल्या उठल्या या काकीमुळं दिवसाला माझ्या हातात चालत चालत लक्ष्मी आली. कसं काय? किती आहे? 1500 रुपये. आणि इकडे बरं टाकलायचं सांगाले काय मी सकाळी हे उठल्या की थांब आता आई येणार आहे. आई येणार आहे जरा महत्वाचं काय तर सांग की. सध्या उठलं उठलं सुटलं नुसतं नाही, पैसे. नशीब उठल्या उठल्या हातात लक्ष्मी येणं म्हणजे काय? गेल्या गेल्या असं आत गेलो आणि देवाच्या ह्याच्यात ठेवलं. आज चेष्टा नाही. आज कुठला वार आहे? शुक्रवार आहे आज. हो शुक्रवार. मग आज मस्त टाईट वार. काय लक्ष्मी कडक आली कडक वार. शुक्रवार. शुक्रवार इचलकरंजीवाल्यांचा दिवाळीचा वार. गुलाबी साडी आणि हे गुलाबी साडी घातली की कल्याणी. Yes. आणि तो ती आता नवीन जे रितेश देशमुख आणि ती हिरोईन बिरोईन आहे बघ डान्स केला ते गाणं. तू काय भारी वाटतं गाणं हिंदी मराठी मिक्स. होय. हा ती नटीसारखं दिसायलास तू बी. हा. होय फुगलेले गोल घुमट डब्बू डब्बू. ए गं बस. गुलाबी साडी आणि बायको लाल लाल झाली या रागानं बायको आली की गाडी. बाबा थांब की हलवू नकोस की थांब. किती हलवत असावं. द्या जरा मदत करा. हो काढ की मग. काढ की चप्पल. राहू दे चप्पल आता. हे 4 धाम येते ना 4 धाम. काय का इधर चला. काय आलं काय आलं? हा मजा केली म्हणून रडायला काय? या बारीक झाली आई. हे डाएट डाएट लय भारी झाला सोड तुझा. पाण्याचे द्या हो तांब्या. हे धरा तुम्ही. आधी पाणी. कशा आहे तयारी? मला पण माहिती आहे सकाळपासून त्या मागत लागते. धर जरा वज आहे. धर मुलं जरा वज आहे. नजर काढ बाई. बारीक झाल्या बिचारी. जलता है मजनू. हात तुझ्या आईला बघ.
पाया पडतो. जे मी धरतो ताट ऐकायला लागते बायकोचं. धरू का? हा सुखाना तुमच्यासाठी. हा अरे हा हे राहिलंच की. 4 धामाचे पुण्य घेऊन आलात घरी. सुख समृद्धी आनंद नांदो आपल्या घरी. आगमनाने तुमच्या खुल्ली घराची परछाई. वेलकम सासूबाई. खरं तर आई शुभ पावली तुमच्या. करा भरभराई. घराची करा भरभराई. या वेलकम. या हो छबू. आज निघली बाबा पर्स खांद्यावरनं. कुठं जातोय मार्ग? झाले जरा ये. हॅलो हां बोला की. झालं ना वाढव भुका लागली. तुम्हाला गोड खा. पप्पा तुम्ही पण जाऊ. ती येणार म्हणून शिरा केला तिने स्पेशल. आणि मला तर काय जेवताना दिलीच नाही. तुम्हाला जाळलो की जरा. थांबा. घ्या की पप्पा घ्या. राजू खावा. बघ मी खालो. काजू आहे खा. पवारांच्या घरात आहेस. हा मी म्हटलं पाया पडाल्यास. दोडका आमटी दूध भाकरी स्पेशल शिरा. वाव काय डाएट आहे ना तुझा. वाव जरा काय करते. आज काय चीट डे आहे का? कसा झाला प्रवास? आता आणि आता घरात आले म्हणजे जमलं. ते कसं असतं हाल होते. आत्ता घर भरल्या का वाटलंय नाही. ज्यावेळेस तुम्ही सकाळी मला आजी येणार आहे होय. हरच्या म्हणून घरात थांबू काय. आता कुठं जाणार? नाही ना. आता कुठं अंबरनाथला जेवता कधी आहे ते? काय पाहिजे काय भाजी पाणी फक्त पाणी घे. होय. पाहिजे होय माहिती मला पप्पा काय दिलं नाही. हे आता कसलं पाया पडली. धाम करून आले. भाऊला काय कसलं पाया पडली आई. हा 4 धाम होतच नाही. 4 धाम केलं परत ते करायची गरज नाही. मम्मी काय त्रास होते ते पहाटे 3ला उठला 4ला आवरायला लागते. सगळ्या संघ जायचं
परत 3ला 2ला झोपायला म्हणजे ज्या वेळेला करावं लागते ते त्यावेळेला त्रास होतो. स्वतःची गाडी असली तर त्याची पण आवरा त्याची पण जावं असं होतं. तू कोण जाणार 4 धामला? पडेल